बोरी गटामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं सोयरे धायरे मित्र यांच्याशी संपर्क करून मतदान कसं वाढेल असा प्रयत्न करतात। आता या मतदारसंघामध्ये कल्पनाताई काळे, पांडुरंग पवार यांच्या सुनबाई या मतदारसंघामध्ये आहेत, जे कविता पवार, त्याचबरोबर माऊली खंडागळे यांच्या अर्धांगिनी ह्या मतदारसंघामध्ये नशीब आजमावत आहे। आता मतदारांना काय वाटतंय आपण जरा जाणून घेऊया। आपल्यासोबत एक युवा पत्रकार आहेत, आकाश गावडे। भाऊ, तुम्ही याच मतदारसंघातले आहात, काय तुम्हाला वाटतंय, काय चित्र पाहायला मिळेल निकालात? वाणी साहेब, आज तुम्ही जर पाहिलं तर ही जी मंडळी जमलेली आहेत ही आज या पुलाखालचा प्रश्न असेल किंवा या ठिकाणी जे 14 नंबर ते कारखाना फाट्यावर काम चाललंय ते काम सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर कुठलंही नियोजनबद्ध काम नाहीये। रात्रीच्या वेळी अनेकदा अपघात घडतात, त्या रस्त्याने जात असताना साईड पट्ट्या व्यवस्थित नाही आहेत, कुठलेही स्टिकर लावलेले नाही आहेत, अपघात होतात, तक्रार करायची कोणाकडं? आज तुम्ही इथं पाहिलं, कालही आपण बातमी प्रसारित केली होती, ज्येष्ठ नागरिक महिला असतील जाताना अक्षरशः पडतात तिथं। मग आज या समस्या सोडवणारे लोक हवी आहेत की पक्ष बदलणारी? समस्या कोण सोडवणार? समस्या सोडवणार कोण हाही मोठा प्रश्न आहे। खरं तर माझ्या हिशोबाने जनतेत जो बसतोय, आज समाजात जो बसतोय, 4 लोकांमध्ये जो बसतोय, त्या माणसाला निवडून द्यावा असं माझं मत आहे। आता माऊली खंडागळे माणसात बसतात, त्यांची बायको उभी आहे, त्यांचं गाव तसं मांजरवाडी नारायणगाव घाटामध्ये आहे, कल्पना काळे या ठिकाणी उभे आहेत, त्याचबरोबर भोरवाडीची एक युवती, कांदळीची एक युवती पंचायत समितीला उभी आहे, पांडुरंग पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत आहे, त्यांच्या सुनबाई यांनी देखील या ठिकाणी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आता पांडुरंग पवार अतिशय शिस्तप्रिय माणूस, त्यांना बेशिस्त आवडत नाही, ते माघार घेतील का किंवा पांडुरंग पवार यांनी थांबायला हवं का? कल्पना काळे आणि माऊली खंडागळे यांच्या मिसेस कसा सामना होईल? आणि माऊली खंडागळे यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये पत्नीसाठी पक्ष बदलला, म्हणजे गट बदलला। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडली, अगदी 35-40 वर्ष त्यांनी खूप मेहनतीनं काम केलं, पक्ष सोडताना ते रडले। पक्ष सोडल्याचा फायदा होईल का, फटका बसेल? आणि कल्पनाताई ना पांडुरंग पवारांच्या सुनबाईचा फटका बसेल का, एक बातमीदार म्हणून? वाणी साहेब, खरं सांगितलं तर आता तुम्ही बोला, काय प्रॉब्लेम नाही। खरं तर 23 तारखेला म्हणजे कालच तुम्ही एक 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस येळगावचं ग्रामपंचायतचं इलेक्शन जिंकलो होतो, शिवसेना जिंकली होती अख्खी, त्यावेळेस तुम्ही आळेपेठाला सगळ्यांचा येळगावकरांचा प्रवेश घेतला होता आणि त्याआधी माझी पण एक मुलाखत घेतली होती की आकाश गावडे करणार शिवसेनेत प्रवेश, बरोबर का? त्यावेळी शिवाजीराव आढळराव पाटलांच्या हस्ते आम्ही सगळ्यांनी प्रवेश केला होता, परंतु ते शिवाजी आढळरावच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे, बरोबर का? त्याच्यानंतर ती त्यांची जी फळी आहे ती गेली, नंतर त्यांना माडाचं अध्यक्षपद भेटलं, तो भाग वेगळा आहे। परंतु त्याच्यानंतर माऊली शेटनी आजपर्यंत पक्ष संघटना व्यवस्थित चालू ठेवली। राहिला प्रश्न दुसरा, इथं आल्याच्या नंतर इथं आमचा जो गट आहे येडगावचा, आम्ही माऊली खंडागळेंनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडली आणि ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आलेत। निष्ठेमुळे निवडणुकीत त्यांना काय फटका बसेल का? तेच मी सांगतो ना, ऐका माझं म्हणणं काय आहे। समजा आता हे 2 गट जे आहे, येडगाव वारुवाडी नारंगामध्ये होते, आता कुठे आहेत? बोरी खोडदमध्ये आहेत। आणि हे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारासाठी येडगाव नौक आहेत। आज जसे बाबूंच्या पत्नी किंवा भाऊ सरपंच आहेत, तसं ह्या साळवाडीमध्ये सरपंच कोण आहेत? कल्पना काळे आहेत, बरोबर? आणि आज जर तुम्ही माऊली शेठचे मिसेस पाहिलं तर एक सर्वसाधारण कुटुंबातली गृहिणी आहे, बरोबर? आज जर तुम्ही विचार केला, पण संपर्कात जनमानसात बसणार नाही आता कोणी? आता मला अनेक कमेंट येतील, मला उलट पालट बोलतील, परंतु माऊली शेठ खंडागळे नक्की सरस आहेत, उजवे आहेत, चुक्क बरोबर आहे, ते आज उजवे आहेत। पक्ष बदलण्याचा काय फटका बसेल? पक्ष बदलण्याचा फरक काय होतो हे तुम्ही मुंबई नगरपालिका असेल किंवा सगळ्या ठिकाणी पाहिलंय, ठाण्यामध्ये पाहिलंय। आज पक्ष बदलण्याचा फटका बसत नाही का? तर ग्राउंड लेवलला ज्यावेळी तुम्ही कार्य करता, समजा वाणी साहेबांकडे माझं काम आहे आणि मी वाणी साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर 4 तास बसून राहतोय, तुम्ही मला येऊन देत नाही, बसून देत नाही, तर मग जसं मयूर पवारने केले, तसं एकनाथ शिंदेंनी केले, तसं माऊली शेठने केलं, तर यात बिघडलं काय? जे माऊली खंडागळेंनी पक्ष बदलण्याचं तुम्ही समर्थन करताय? पक्ष बदलला म्हणता नाही यायचा। माऊली शेठनी जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे हा वेगळा पक्ष आहे, शिवसेना हा पक्ष वेगळा आहे, एकदम ओके 50 खोके अशा प्रकारची टीका झाली। माऊली खंडागळे यांनी नारायणगावला किंवा तालुक्यामध्ये खूप आंदोलनं केली, जे आहे ते समोर आहे।
वाणी साहेब, परंतु आज तुम्ही पाहिलं अतुल शेटने काय केलं, ज्यावेळेस घड्याळ आणि त्यांचं जे तुतारी आहे ते मिक्स केलं, बरोबर. मग इकडं मशाल आणि धनुष्यबाण का बरं एकत्र होत नाही? त्यांनी एकत्र करायला पाहिजे ना. अजितदादांनी पण पवार साहेबांनी टीका केलीच ना. पण ते जर 2 मिनिटात कुठली बाईट न घेता, तुम्ही जर पाहिलं पुण्याच्या वेळेस दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढायला आलेत. माऊली खंडगळेंनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी घटस्फोट घेतला, काडीमोड केली. तुम्ही फरक समजून घ्या ना. जरी केला असला ना, आज जनमानसात तुम्ही जर पाहिलं, जिल्हा परिषद गट आहे, पंचायत समिती आहे, गाव लेवलला तुम्ही जर पाहिलं, आपण ग्रामीण पत्रव्रत करतोय, आपण शहरी करत नाही. तर ग्रामीण भागात मी ज्यावेळेस फिरतोय, ठीक आहे, परंतु एक वैयक्तिक मत, पत्रकार नाही, वैयक्तिक मत, एक मतदार म्हणून एक मतदार म्हणून जर सांगितलं तर माऊली खंडगळे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. आणि या दांडगा मतसंपर्क जो आहे याचा नक्कीच फायदा त्यांना निवडणुकीत होईल. माऊली खंडगळेंचे जे मिसेस उमेदवार आहेत त्यांचं नाव काय? जयश्री माऊली शेठ खंडागळे. तर तुम्ही काय सांगाल, काय राहील परिस्थिती या गटामध्ये? बोरी खोडद आता मी काय सांगू, वैभव जवळच आहे, माऊली जवळचे आहेत. आता तुम्ही आमचं मत जास्त घ्या. जवळचा कोण? आता तुम्ही आमचं मत घ्या, दाखवा टीव्हीला, झालं बाबू आमच्या नावाचे. जे आहे ते वास्तव ना. आम्ही माऊली खंडगळेंचे विरोधक नाही. तुमचे ते कल्पनाताई त्यांचे आम्ही कोण पाहुणे नाही. किंवा पांडुरंग पवार हे आपले दुश्मन नाहीत. बरोबर आहे तुमचं म्हणणं. वैभवचा नावाचार आहे थोडा, आणि माऊली थोडी जरा राजकारणात रुळलेली आहे, त्याच्यामुळं त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे थोडा, त्याचा फायदा त्यांना निश्चित होईल असं वाटतं. आज माझं मत, आता मी 5 तारखेला टाकेल मतदान पेटीत. नाही, मतदान कुठे करायचं तो तुमचा प्रश्न आहे. साहेब, काय परिस्थिती राहील सोयर यांच्या मागे? सोयऱ्याच्या मागे नारायण शेठचा पाठिंबा कोणाला? राजकारणाच्या बाबतीत जर म्हटलं ना, आता थोडंसं जरा शांत राहायचं. तर काय आलं, आम्हाला हे ड्रेनेजचं पाण्याचं जरा थोडंसं जास्त प्रॉब्लेम आहे. आणि सगळी मंडळी आपलीच, त्याच्याबद्दल नाही, सगळी कोणाला दुखवायचं नाही. दुखवायचं नाही. आणि जे होईल ते आता येणाऱ्या काळामध्ये समजेलच. सुज्ञ आहेत, त्यांचं मतदान काय होणार ते ठरलेलं आहे. आता बघूया, प्रत्येक जण आपापलं मत मांडत असतो, मांडतो तसं मत होईल असं नाही. आता काय इकडे कोणाची हवा? हवा काय कोण तुम्हाला विचारतो तुम्हाला. हवा हवेचं काय नाही, सगळी आपलीच आहे पाहुणे, त्याच्यामुळं काय काळे खंडागळे की पवार तसं काय सांगता येत नाही. सांगता यायचं नाही. तर आपण यांच्याशी बोलूया. ही सगळी मंडळी आपल्या सोबत आहे. भाऊ नमस्कार. काय ऐका, चर्चा लाईव्ह चालू आहे, तुमचं अजिबात प्रेशर नाही. तुम्ही अचं नाव घ्या का बचं नाव घ्या, हा विषय नाही. आपण चर्चा करणार आहे विकासावर. आता जे 3 उमेदवार आहेत, म्हणजे पवार आहे, काळे आहेत, नंतर दुसरे खंडागळे आहेत. जनमानसात सगळ्यांची प्रतिमा चांगलीच आहे. बरोबर. काय एकंदरीत कल तुम्हाला काय दिसतो? तुम्ही कांदोळे गावचे उपसरपंच म्हणून काम पाहत आलेले आहात. बरोबर. कलाचा अजून काय असं काही विचार केला नाही, पाहायला गेलोय नाही कुठं. कोणाचं पारडं जड राहील? नाही सांगता येत आत्ताच. पण उमेदवार कोण कोण आहे माहिती आहे? हो आहे. कोण कोण आहे? माऊली खंडागळेंची मिसेस जयश्री खंडागळे, वैभव खंडागळे, वैभव काळे काळेंची मिसेस, आणि पांडुरंग पवारांची सुनबाई. सुनबाई. आता जास्त परिचय कोणाशी? सर्वांशी परिचय. सर्वांशीच आहे. म्हणजे मतदान गुप्त असतं, पण कल कोणाचा माहित नाही. हे सध्या नाही काही. सगळेच कन्फ्युज साहेब, इथं आमचं बा डोकी बंद झाले त्याच्यात. त्याच्यामुळं सगळेच कन्फ्युज आहेत ना. अजून कुठंच काही नियोजनच नाही कोणाचं, कोणाला कोण काय करेल. तुम्हाला कोण भेटायला आलं नाही असं कन्फ्युजन का काय? नाही, मीच नाही गेलो कोणाला भेटायला. अच्छा. पण तुमच्या गावचा परिसराचा एकंदरीत कल कसा राहील? होईल सगळे. अजून 2-3 दिवसांनी कल कळतील. कळेल. 2-4 दिवसांनी एक सरळ प्रश्न. माऊली खंडागळे यांनी गेले 35-40 वर्ष शिवसेनेचं प्रामाणिकपणे काम केलं, खूप मेहनतीनं काम केलं. पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोडली आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये गेले. याचा फटका बसेल? नाही, मी तुम्हाला सांगेल त्यांच्या सिच्युएशन त्यांना माहिती, काय झाल्या कशा झाल्या, त्यांनी फटका बसेल का फायदा होईल? बोलून दाखवल्यात. आता ते मी कसं सांगू शकतो? मी एवढा मोठा एक नाही. मतदार म्हणून. नाही, मी एवढा मोठा नाही का त्यांना. साहेब, मोठा म्हणजे माऊली असे फार उंच आहेत का अमिताभ बच्चन एवढे? तुम्ही आम्ही सारखे, आपण मतदार आहोत. माऊलींबद्दल आपल्यालाही खूप आदर आहे. त्यांनी पक्षांतर केल्याचा काय फटका बसेल का? नाही सांगता येत. नाही सांगता येत. भाऊ काय, तुम्ही कुठले? तुम्ही कुठले? 14 नंबर. बरं, काय कल काय असेल जनरली? कल एवढाच, जो सामान्य लोकांचं काम ऐकल त्याच्या मागे आम्ही उभं राहणार. सामान्यांचं काम पवार ऐकतात, काळे ऐकतात की खंडागळे ऐकतात? आता
पवार साहेबांचं सत्तेमध्ये आहेच आहे पहिल्यापासून, माऊली खंडागडे आहे सत्तेमध्ये, तर त्यांच्याकडेच पुन्हा पद चाललेत. मला वाटतं बनवीन चेहरा कुठला तरी असावा. म्हणजे कल्पनाताईचा विचार तुमच्या डोक्यात आहे. भाऊ काय तुम्हाला काय वाटतं, काय परिस्थिती राहील? तुम्ही इथले नाही का? चला इथले नाही आहेत, आपण या ठिकाणी पाहतोय प्रत्येक जण आपापलं मत मांडताना सावध भूमिका घेतोय. आता आपल्यासोबत जरा हॉटेलचे मालक आहेत. हो मालक का आचारी मालक ना? काय 14 नंबर परिसरामध्ये काळे पवार की खंडागळे सांगता यायचे ना? बघा धंदा झाला पाहिजे, धंद्यावर परिणाम नको. सगळ्याच पक्षाची सगळ्या विचारांची माणसं इथं आली पाहिजे. त्यांचं बरोबर मतदारांना कोणाला निवडून तुमचा द्यायचा प्रश्न आहे. ह्या परिसरामध्ये कल्पनाताई काळे यांचं देखील दबदबा चांगला आहे, नवीन चेहरा आहे, त्यांना संधी द्यायला हवी असंही बोलतात. माऊली खंडागळे एक सच्चा कार्यकर्ता आहे. त्यांनी या जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पक्ष बदलला, पत्नीसाठी सगळं केलं, हे जरी खरं असलं तरी कामाचा माणूस आहे असे म्हणतात. पांडुरंग पवार यांचा प्रामाणिकपणा संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, 14 नंबर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.